या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी 25 वर्षापासून पाहत आहे। ओम साई फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी निंबोळकर भाऊ आणि त्यांची टीम या ठिकाणी कुठलाही अपघात हो आणि कुठल्याही प्रकारे आत्महत्येचं सत्र असो किंवा आपदग्रस्ती कुठलाही हे असो, एक फोन केल्यानंतर 24 तास त्यांची सेवा आहे। आतापर्यंत त्यांनी किती रुग्णांची हे केली। एखादा वेडसर माणूस आहे घरामधून काढून दिला आणि त्यानंतर त्याला कोणी वारस नाही आणि अनेक वेळा त्याचे अंतिम संस्कार होत नाही, परंतु त्याचे अंतिम संस्कार सुद्धा ओम साई फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे निंबोळकर साहेब करत राहतात। आम्ही कीर्तनकार मंडळी वारकरी संप्रदायाचे अनेक लोक पाहिले, अनेक हे करता, पण यांच्या सेवेला आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीनं एवढा सलाम करतो की आम्ही त्यांच्या शब्दामध्ये त्यांची तुलनाच करू शकत नाही। म्हणून आज त्यांना या ठिकाणी पुरस्काराने गौरवित करून, हा पुरस्कार त्यांच्यासाठी फार लहान आहे, त्यांचं कार्य एवढं महान आहे की त्या कार्याचा आपल्या शब्दामध्ये शक्ती नाही बोलण्याची, एवढं काम त्यांच्यामध्ये। आता आमच्या समोरच एका विहिरीमध्ये पेट पडलेलं होतं, आत्महत्या झाली आणि त्याच्यामध्ये कोणीच जात नव्हतं, पण यांचं टीम त्या ठिकाणी आली आणि अवघ्या 15 मिनिटांमधून त्या ठिकाणी बॉडी बाहेर काढून पीएम साठी नेली। जे काम कोणी करत नसेल महाराष्ट्रामध्ये ते काम या ओम साई फाउंडेशनच्या माध्यमातून होते। म्हणून त्यांना अनेक पुरस्कार, अनेक असणारे सन्मान या ठिकाणी प्राप्त झाले आहे। मी ते बाळूभाऊंना या ठिकाणी ईश्वराला सांगतो की तुमच्यासारखे लोक याच्यामध्ये आहे, म्हणून आज समाजसेवा हे विनामूल्य या ठिकाणी जिवंत आहे, याचा सन्मान आम्ही करतो आणि तुमचं जेवढं कौतुक आमच्या ज्यांना शब्दामध्ये होऊ शकत नाही, असंच कार्य तुम्ही करत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। तर मित्रांनो, मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे की रील जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गरजू लोकांपर्यंत ही रील पोहोचेल। धन्यवाद सर।